श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे. पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तिळ संकट या नावाने ओळखली जाते. या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रत हे केले जाते. आणि यंदा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही 17 जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी असणार आहे. या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि माता संकट यांची पूजा करतात. जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे टळतात. संकष्टी चतुर्थीमध्ये उपवास सोडण्यासाठी चंद्र दर्शन आणि पूजा आवश्यक मानली जाते. आपल्याला चंद्राला जल अर्पण केल्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे. संकष्टी चतुर्थी हा महिलांसाठी विशेषतः मातांसाठी एक महत्त्वाचा उपवास आहे, जे आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी एक दिवसाचा उपवास करतात. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे, पण तुम्हाला 11 तांदळाच्या दाण्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतातच, पण आपली 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. ज्योतिषशास्त्रानुसार पौष संकष्टी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे. हा योग मध्यरात्री 12:57 पर्यंत राहील. या शुभ प्रसंगी शिववास योग देखील तयार होतोय. या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असतील. या योगामध्ये गणपतीची पूजा केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल सुद्धा अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे. त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही त्यांना पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात. त्यांच्यावर 11 पळी पाणी आपल्याला अर्पण करायचे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि त्यानंतर त्यांना पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं. आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते, त्याचबरोबर त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येत नाही. त्यानंतर गणपतीला आपल्याला हळद, कुंकू, फुलं अर्पण करून घ्यायची. त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं. तसेच त्यांना 21 दुर्वांची जुडी ही अर्पण करायची. 21 दुर्वांची जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. त्याचबरोबर आपल्याला तिळकुटाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे, शंख वाजवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमा याचना सुद्धा करायची आहे. अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करायची आहे. तसेच आवर्जून आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात. मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना फूल, दुर्वांची जुडी ही अर्पण करायची. तसेच जर तुमची मुलं मोठी असतील तर आपल्याला त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप सुद्धा करून घ्यायचा आहे. पण आता तुमची मुलं लहान आहेत, त्यांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो ज्या मुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात किंवा त्यांचा विवाह जुळलेला असतो तो तुटून जातो किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा विवाह जुळण्यामध्ये अडचणी येत असतील तर तशा मुलींनी जो आहे आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे.
तर ह्या उपायाकरता आपल्याला 11 अक्षदा ह्या लागणार आहेत. तर आपल्याला काय करायचं, एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये 11 अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं आणि त्यानंतर हे 11 तांदळाचे दाणे घेऊन जायचे आपल्याला 11 लोकांच्या घरी. 11 लोकांच्या घरी गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम एक तांदळाचा दाणा घ्यायचा, त्यांच्या देवघरामध्ये जायचं आहे आणि त्यांच्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला ही अक्षदा टाकायची आणि बोलायचं, ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकतोय त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा पडू दे, माझा विवाह जुळण्याचा योग हा फारच लवकर जुळून येऊ दे. अशा रीतीने आपल्याला 11 लोकांच्या घरी जायचं आहे आणि हे 11 तांदळाच्या दाण्यांचा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. आता काही कारणास्तव जर तुम्हाला 11 लोकांच्या घरी जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही 11 गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय जो आहे तो करू शकतात. तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम त्यांच्यासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत, जास्वंदाचं फूल दुर्वा अर्पण करायचे आणि त्यानंतर एक अक्षदाचा दाणा जो आहे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो दाणा जो आहे गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला टाकायचा आहे आणि बोलायचं, ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकतोय त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा पडू दे आणि माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होतात आणि तुमचा विवाह जुळण्याचा जो योग आहे तो फारच लवकर जुळून येतो. दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला नारळापासून करायचा आहे. नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं. नारळ हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे, तसेच नारळाला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. हा उपाय आपल्या जीवनामध्ये येणारे वारंवार संकट आहेत, अडचणी आहेत, दोष आहे, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता आपल्याला करायचा. हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे, कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने गणेश तत्व कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण जाऊन मंदिरामध्ये केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे, तसेच आपल्याला 21 दुर्वांची जुडीसुद्धा लागणार आहे. तर आपल्याला काय करायचं, नारळावर 21 दुर्वांची जुडी ठेवायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा ठेवायची. तुम्ही 11, 21, 51 कितीही रुपये जे आहेत ते ठेवू शकता. तसेच एक लाल जास्वंदीचं फूलसुद्धा आपल्याला त्या नारळावर ठेवायचं आहे. त्याचबरोबर त्यावर आपल्याला लाल मोलीचा धागासुद्धा ठेवायचा, ज्याला कलाव्याचा धागा असं म्हणतात, तो ठेवायचा आणि या सर्व वस्तू घेऊन जायचे आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो आपण नारळ घेऊन गेलेली त्याची शेंडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या दिशेला ठेवायची आहे. त्यावर आपल्याला 21 दुर्वांची जुडी ठेवायची आहे, लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं, यथाशक्तीप्रमाणे दक्षिणा ठेवायच्यात आणि लाल कलाव्याचा धागा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून हा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. जर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण हा उपाय केला तर निश्चितच आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.